मराठी फिल्म इंडस्ट्रीचे विदारक वास्तव आज आम्ही या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहोत। वडील मराठीचे आघाडीचे अभिनेते राहूनही त्यांच्या मुलाला कामासाठी वणवण भटकत राहावे लागत आहे। लोकप्रिय दिवंगत मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण हा सध्या कामासाठी निर्मात्यांकडे चक्रा मारत आहे, मात्र त्याला काम मिळणे मुश्किल होऊन बसले आहे। वरदने अनेक चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारून आपल्या करिअरची सुरुवात केली होती, मात्र सध्या त्याच्याकडे काहीच काम नाहीये। एका मुलाखतीत त्याने त्याची परिस्थिती कथन केली आहे। विनोदी अभिनेते विजय चव्हाण यांचं 2018 मध्ये निधन झालं। त्यानंतर वरदने कामासाठी हातपाय मारायला सुरुवात केली होती, मात्र त्याच्यानंतर वरदला सिनेसृष्टीतून वाईट अनुभव आला। वरदने आपल्या वडिलांची आठवण सांगितली आहे। विजय चव्हाण यांनी वरदला स्वतःहून मार्ग शोधायचा सल्ला दिला होता। वरदने आपले वडील मोठे कलाकार आहेत ह्याचा गैरफायदा घेतला नाही। मुलाखतीत बोलताना वरद म्हणाला, या इंडस्ट्रीत इतके वर्ष काम करताना कधीच मी विजय चव्हाण यांचा मुलगा आहे अशी ओळख सांगितली नाहीये। मी जेव्हा बाबांना मला या प्रोफेशनमध्ये करिअर करायचं आहे सांगितलं होतं, तेव्हा ते म्हणाले होते, माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नको, मी तुला लॉन्च करेन, तुझ्यासाठी फायनान्सरकडे जाईन, तिथे तुलाही घेऊन जाईन वगैरे अशी कोणती अपेक्षा ठेवू नकोस। वरद विजय चव्हाण यांच्यासोबत कायम शूटिंगच्या सेटवर जायचा, तेव्हा तिथले लोक वरद ह्याला विजय चव्हाणचा स्पॉट बॉय म्हणायचे। तरी नाराज न होता वरद आपले फोटो देऊन सिनेमात काम मिळवण्यासाठी धडपड करत राहायचा। काम न मिळण्याबद्दल बोलताना तो म्हणाला, माझ्या आयुष्यात काम न मिळण्याच्या 2 फेज आल्या। 2015 मध्ये असं झालं होतं, मला कोणाचे कॉल येत नव्हते, मात्र नंतर थोडं काम मिळालं। पुढे 2022 पासून म्हणजे आई मायेचं कवच ही मालिका संपल्यापासून पुन्हा काम बंद झाले। मी भरपूर ऑडिशन दिल्या पण काम मिळाले नाही। या 2 वर्षात खरंच खूप गोष्टी मला समजल्या। माझं इतकंच म्हणणं आहे, मला काम द्या, बाकी कसलीच अपेक्षा नाही। मला भरपूर काम करण्याची इच्छा आहे आणि यासाठी काम मिळालं तर पाहिजे। मराठी चित्रपटसृष्टीचे भीषण वास्तव वरद चव्हाण यांच्या उदाहरणावरून दिसून येते। हिंदी चित्रपटसृष्टीत नेपोटिझम दिसून येतो, मात्र मराठी चित्रपट इंडस्ट्रीत उलटी परिस्थिती आहे। सध्या वरद यूट्यूब चॅनल चालवतोय, त्यावर तो व्लॉग आणि मूवी रिव्ह्यूचे व्हिडिओ टाकतो।